मित्रांनो, मी अविनाश तिरमले आणि 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या म्हाताऱ्या लोकांना आता 3000 रुपये मिळणार आहेत वयोश्री योजनेमार्फत आणि यासाठी फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या वयोश्री योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचा, फॉर्म कसा भरायचा, कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, फॉर्म कुठे जमा करायचा, ए टू झेड लाईव्ह संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। हा असा व्हिडिओ होणार आहे वयोश्री योजनेबाबतचा असा व्हिडिओ तुम्हाला YouTube वरती सापडणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला पुढेही पाहायला भेटत राहणार आहेत। मी अविनाश तिरमले काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण पाहूया या योजनेसाठी कोणते म्हातारे व्यक्ती अर्ज करू शकता। हे जे 3000 रुपये दिले जाणार आहेत हे का म्हणून दिले जाणार आहेत, तर 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले आपले आजी आजोबा या योजनेसाठी अर्ज करू शकता। आता हे 3000 रुपये का दिले जाणार आहेत, ही योजना का म्हणून सुरू करण्यात आली, कारण जे म्हातारे व्यक्ती असतात, म्हातारपण आल्यानंतर ते काम करू शकत नाही, त्यांना अपंगत्व येतं, ऐकू येत नाही, कुणाचे कंबर दुखतं तर कुणाचे पाय चालू देत नाही, कोणाला उठणं बसण्यासाठी त्रास असतो आणि वयोमानानुसार ते काम करू शकत नाही, त्यांच्याकडे पैसे नसतात। तर अशा परिस्थितीत मग सरकारने विचार केला त्यांना मदत करण्यासाठी, त्यांना खुर्ची घेण्यासाठी, त्यांना काठी घेण्यासाठी, श्रवणयंत्र घेण्यासाठी, बेल्ट घेण्यासाठी तर पैसे नसतात, तर मग हे पैसे त्यांना हे वस्तू घेण्यासाठी मदत म्हणून दिले जाणार आहेत आणि त्यासाठीच म्हाताऱ्या लोकांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर हे जे 3000 रुपये दिले जाणार आहेत याचा वापर करून जे म्हातारे आपले आजी आजोबा आहेत त्या कोणत्या वस्तू घेऊ शकतात ते पाहूया। तर पहिली वस्तू आहे म्हणजे चष्मा घेऊ शकता, ज्यांना दिसत नसेल, श्रवण यंत्र म्हणजे ज्यांना ऐकू येत नसेल तर ते घेऊ शकता, ट्रायपॉड घेऊ शकता, स्टिक व्हीलचेअर घेऊ शकता, फोल्डिंग वॉकर घेऊ शकता, कमोड खुर्ची घेऊ शकता, नी ब्रेस घेऊ शकता, लंबर बेल्ट घेऊ शकता आणि सर्वाइकल कॉलर एवढ्या वस्तू तुम्ही या पैशांचा वापर करून घेऊ शकता आणि कोणतीही एकच वस्तू तुम्ही घेऊ शकता। आता आपण पाहूया या योजनेसाठी फॉर्म सोबत जोडण्याची जी कागदपत्रे आहेत तर ती कोणकोणती। तर येथे पहिलं डॉक्युमेंट आहे मतदान कार्ड, त्यानंतर आधार कार्ड, त्यावरती जन्मतारीख पूर्ण असायला पाहिजे म्हणजेच तुमचं आधार कार्ड अपडेट असायला पाहिजे, बँकेचं पासबुक, त्यासोबत बँकेचं पासबुक हे आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे, कारण तुमचे जे पैसे आहेत डीबीटी द्वारे आधार कार्डला जे बँक खातं लिंक असेल त्याद्वारे तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत। त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, त्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेट असंही म्हणतो। त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच तुम्ही डोमिसाइल सर्टिफिकेट सुद्धा इथे जोडू शकता, रहिवासी दाखला, स्वयं घोषणापत्र, त्यानंतर वार्षिक उत्पन्नाचं स्वयं घोषणापत्र, वार्षिक उत्पन्न जी मर्यादा आहे 2 लाखापेक्षा जास्त नसावी, 2 लाखापेक्षा कमी असावी, त्यानंतर रेशन कार्ड किंवा बीपीएल धारकचं जे कार्ड असतं ते कार्ड, इलेक्ट्रिक बिल म्हणजेच आपलं लाईट बिल आणि फोटो जो फॉर्म वरती तुम्हाला चिपकवायचा आहे। तर एवढं डॉक्युमेंट तुम्हाला या फॉर्म सोबत जोडायचं आहे। त्यानंतर येथे पाहू शकता आहे मुख्यमंत्री योजनेचा फॉर्म, तर हा फॉर्म आहे, तर हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि जे मी आता तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलं तर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या फॉर्म सोबत जोडायचं आहे आणि हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जमा करायचा आहे। तर हा फॉर्म कुठे जमा करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्याची लाईव्ह प्रोसेस मी पुढे दाखवलेली आहे। तर आता हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल हे पण महत्वाचं आहे, तर या फॉर्मची PDF आणि याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती डाउनलोड करून याची प्रिंट काढून मग हा फॉर्म तुम्ही भरायचा आहे। तसेच आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनलवरती या फॉर्मची PDF मी देऊन दिलेली आहे, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेत आणि तुम्ही आधीपासून जॉईन केलं असेल तर तुम्हाला या फॉर्मची डायरेक्ट PDF मिळून जाईल। तसेच हा फॉर्म आता कसा भरायचा हा सुद्धा खूप जणांना प्रश्न येईल, तर हा फॉर्म कसा भरायचा येथे बघा, सॅम्पल फॉर्म आहे हा आणि याचा मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे। हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे। या फॉर्म मध्ये तुम्ही कोणती माहिती कोणत्या ठिकाणी भरायची तो सेपरेट व्हिडिओ आपला येणार आहे, पण मी आता असं सपोज करतो की हा फॉर्म तुमचा भरून झालेला आहे आणि हा फॉर्म आता कुठे जमा करायचा ते पाहूया। तर आता हा वयोश्री योजनेचा फॉर्म आपला भरून झालेला आहे, तर भरून झाल्यानंतर खूप लोकांना आता प्रॉब्लेम येतोय की हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने जमा करायचा आहे समाज कल्याणच्या ऑफिसला, तर आता म्हाताऱ्या लोकांनी हा फॉर्म कुठे जमा करायचा। तर मी आलोय आमच्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये आणि हे वयोश्री योजनेचे फॉर्म आमच्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये जमा केले जात आहे। तर तुम्ही पाहू शकता आमच्या गावाचे ग्रामसेवक भाऊसाहेब आणि शिपाई दादा, तर हे गावातील लोकांचे फॉर्म गोळा करताय आणि जमा सुद्धा करताय आणि ज्या लोकांना फॉर्म
फॉर्म भरता येत नाहीये, अपूर्ण फॉर्म भरलेले आहेत, तर ते ग्रामसेवक भाऊसाहेब येथे त्यांचे फॉर्म भरून सुद्धा देत आहेत. आणि आमच्या गावाचे शिपाई दादा हे घरोघरी जाऊन म्हाताऱ्या लोकांना या योजनेबद्दलची माहिती देत आहेत आणि हे फॉर्म घरूनच जमा करून घेत आहेत. आणि हे फॉर्म तुम्हाला पण जमा करायचे असतील तर खेड्यागावातील असाल तुम्ही तर तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीला भेट द्या आणि हा फॉर्म समाज कल्याणच्या ऑफिसला न जाता तुम्ही तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये जमा करू शकता. तसेच तुम्ही जर का शहरातील असाल तर पंचायत समितीला जाऊन हा फॉर्म तुम्ही तेथे जमा करू शकता. तर तुम्हाला संपूर्ण प्रोसेस समजली असेल की हा फॉर्म तुम्ही कुठे जमा करायचा आहे, कशा पद्धतीने भरायचा आहे, डॉक्युमेंट कोणकोणती लागतात, या योजनेचे फायदे काय आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, पुढे शेअर करा, काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत गुड बाय.